नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर पोलो आत्ता सध्या विकलेली आहे। तुम्ही एक शॉर्टमध्ये पाहिली असेल, कारण की गाडी भरपूर खर्च काढत होती। सो लास्ट टाइम तिला काहीतरी आता टर्बो लीक झाल्याचा प्रॉब्लेम येत होता। सो गाडी तसा परफॉर्मन्स देत नव्हती। सो अजून जास्त खर्च करण्यापेक्षा ती गाडी विकली आणि पुढची गाडी आता मी टाटा पंच घेतलेली आहे। आता जरा लोकेशन जरा ऑड आहे आणि मी फर्स्ट टाइम असं म्हणजे मित्राला समोर केले कॅमेराच्या मागे आणि कॅमेऱ्यातून रेकॉर्ड करतोय। तर एकदम मी ऑड जागी आलेले, एकदा तुम्ही जागा बघून घेऊ शकता कशी आहे मागं। हा एकदम म्हणजे कात्रजच्या आउटसाईडचा लोकेशन आहे, जिथं अजून व्यवस्थित मानव वस्ती वगैरे नाही आहे काही। तर आता इथे यायचं एकच कारण होतं की आता मी टाटा पंच घेतलेली आहे। टाटा पंच घेऊन जवळजवळ आता मला एक 850 किलोमीटर झालेले आहेत। 750 किलोमीटरच्या आसपास मी गाडी चालवली आहे। म्हणजे परवा गाडी घेतली 5 फेब्रुवारीला गाडी घेतली आणि आज आहे 7 फेब्रुवारी। 7 फेब्रुवारीच्या आज 2 दिवसामध्ये मी अराऊंड 700 किलोमीटर गाडी चालवली। तर 700 किलोमीटरमध्ये काय काय ड्रॉबॅक्स आहेत किंवा काय काय ॲडव्हान्टेज आहेत ओव्हर द पोलो, हे तुम्हाला आज मी सांगू शकतो। म्हणजे 2 दिवसात तशी बरेच गाडी चालवली असं मी म्हणू पण शकणार नाही, पण ठीक आहे। माझ्या हिशोबाने जे मला चांगलं वाटलं टाटा पंचबद्दल आणि जे काही आहे वाईट ते मी तुम्हाला सांगतो। तर आता फर्स्ट थिंग फर्स्ट, मी या गाडीचे आत्ता ॲडव्हेंचर रिदम नावाचं मॉडेल घेतलेलं आहे, जे 2024चं आहे आणि कंपनीकडनं मला हे मॉडेल पडले अराऊंड 8,76,000 74,000च्या आसपास। तर कंपनीकडनं ह्याला जे हायलोजन लॅम्प होतं ते मी बदललेत। हायलोजन लॅम्प एकदम बकवास आहेत, त्यामुळे मी आत्ता ह्याला H4चे LED लॅम्प्स टाकलेत। नाईटला एकदम फालतू होते त्याचे लॅम्प्स। सेकंड थिंग अशी की गाडी आता ही CNG आहे ना, तर CNGला तो एकदम आपण म्हणतो ना, मी आता कसं सांगू तुम्हाला, एक डिझेल टर्बोचार्ज इंजिन, ते पण वॉक्सवॅगन पोलोचं, तिथून डायरेक्ट मी स्विच झालो आहे CNGवर 3 सिलेंडर, ते पण टाटाचं इंजिन, जे की 72 HP प्रोड्यूस करतं। म्हणजे तो एवढा मोठा गॅप जाणवतो ना हायवेला, ते म्हणजे नाहीच वाटत ते असं, म्हणजे आपण म्हणतो ना डायरेक्ट H2वरून स्प्लेंडरवर आलो आहे, तसला फील यायला लागला आहे मला एकदम, म्हणजे बकवास। तर सेकंड थिंग अशी, ॲव्हरेजच्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर ॲव्हरेज जवळजवळ 17-18चा पडतो आहे आत्ता। अजून एक सर्विस व्हायची आहे। कोल्हापूरला मी जाऊन आलो, अराऊंड किती 2,500 रुपयाचा टोटल कॉस्ट आली, जे की मी 2,000 रुपयात पोलोमध्ये जाऊन येतो विथ टोल। सेकंड थिंग अशी की गाडीला बॅक साईडला इकडे तुम्हाला दाखवतो अरे यार, आता थोडी ऑफरोड करून आणली, तेवढ्याकरता थोडा प्रॉब्लेम आहे। बरं तुम्हाला बूट स्पेसचं एक दाखवतो। हे बूट स्पेस आहे, हा इथं माझा ॲक्शन कॅमेरा आहे। CNG तुम्ही इथं बघू शकता, CNGच्या 2 टाक्या। ठीक आहे, म्हणजे असं एवढे पण कॉम्प्रोमाइज नव्हतं जसं सुझुकीमध्ये करावं लागलं असतं। माझं सुझुकी डिझायर घ्यायचा प्लॅन चालू होता CNG, कारण की सुझुकीचे इंजिन जरा जास्त रिफाईंड आहे टाटापेक्षा। सो माझं पण नंतर ते CNGमुळे जरा प्लॅन ड्रॉप झाला। इथे आता डिफॉगर पण दिलेले नाही आहेत आणि रेअरला आपल्याला हे पण दिलेलं नाही आहे वायपर। तर प्रॉब्लेम आता असा फेस केला तर मी सकाळी एकदम पहाटे साधारण 4:30-5च्या आसपास राईड चालू केली होती कोल्हापूरची। तर सकाळी आता हीटर चालू केल्यामुळे इथे फॉग जमला होता, ते करता नाही आलं व्यवस्थित मला ॲडजस्ट, ते पुसणं आणि थंड क्लायमेटमध्ये, नाहीतर मग नुसतं ब्लोअरमध्येच ॲडजस्ट करावं लागलं। आता पुढचा अजून एक ड्रॉबॅक असा मला वाटतो की गाडीचे जे गिअर सिस्टम आहे ना, ते एकदम असं ट्रक चालवल्याचं फिलिंग देतो। म्हणजे असा क्लच दाबायचा, पहिला खाड खुड,
तिसरा, चौथा असं म्हणजे ते भयानक आहे. पण पोलोपेक्षा खूप स्मूथ आहे, पण फीलच वेगळा येतो. एक तर असं गाडीमध्ये बसलं की मोठ्या लोकांसारखं वाटतं, एकदम अशी उंच गाडीत बसलोय. आणि त्यात तो गेअर असा टाकायचा म्हणजे एकदम ट्रकवालीच फिलिंग. आणि तिसरी एक मेन गोष्ट म्हणजे अशी या गाडीबद्दल की तुम्ही जर इथं आलात, ऐक पाय दुसलं काहीतरी, हे 90 डिग्री डोअरचं जाऊ दे. इथं तुम्ही बघू शकता त्या साईडला तुम्हाला वरती हात पकडायला काय म्हणतो, ग्रॅब हँडल ते दिलेलं नाहीये. पण बाकी 2 ठिकाणी दिले, मागे 2 दिलेत. आणि इकडे तिथं को पॅसेंजरला दिलेलं नाही बरं का ग्रॅब हँडल. इथं कोणाला कोण धरून बसणार इथं की मी असं म्हणजे कोणाला किडनॅप करून यायचं आहे का की काय असं. आणि याच्यात कोण बसणार असं किडनॅप करून ठेवणार आहे की ज्याला इथं ग्रॅब हँडल दिलेलं आहे. म्हणजे लॉजिकलेस वाटलं मला ही गोष्ट, म्हणजे काय त्याचा अर्थच नाही आहे. बाकी सगळी गाडी एकदम ओव्हरऑल चांगली आहे. ॲव्हरेज अजून थोडा खोलू दे. आत्ता पहिली सर्व्हिसिंग होईल. पहिली सर्व्हिसिंग झाली की तुम्हाला त्याची पण व्हिडिओ शेअर करतो. एक मात्र ॲडव्हान्टेज मला हा चांगला वाटला की पोलोमध्ये जेव्हा आम्ही 4 लोक बसायचो तर गाडीमध्ये बूट्स म्हणजे मागच्या लोकांसाठी जागा खूप कमी होती. आता जागा एवढी आहे की मागं 3 लोक आरामात बसतील आणि पुढे 2 लोक तर बसतातच. आणि एक ॲडव्हान्टेज अजून असा की तुम्ही पंचमधलं कोणतंही दार ओपन करा, अक्षरशः कोणतंही दार, प्रत्येक ठिकाणी तुम्ही 1-1 लिटरची बाटल्या आरामात ठेवू शकता. पोलोमध्ये कसं होत होतं, पुढच्या दोघांकडे 2 बाटल्या राहणार, मागच्या तहान लागली की आपलं काढायची मागं पास करायची, मग काढायची मागं पास करायची. बरं ठीक आहे बाबा, मागचा जो बसणार आहे त्याचे गुडघे पुढच्याच्या सीटाला एवढे चिटकलेले असायचे की मागचा जो इथला कप्पा असतो ना त्यात जरी बाटल्या ठेवल्या तरी ते अडचण व्हायची. मग 2 बाटल्यांशिवाय जास्त कॅरी करणं थोडंसं अवघड होत होतं. आता हे एकदम निवांत आहे, काय प्रॉब्लेम नाही याला. मिसिंग आहे की आपण असं सिंगल टॅप वगैरे केलं की एकदम असं नाही का विंडोज खाली यायच्या वरती जायच्या, ते ह्याच्यात नाही आहे. टॉप एंड वेरियंटला पण ते नाही आहे. आणि 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 काय बरं अजून हे एक फीचर जे बेसिकमधल्या बेसिक गाड्यांना असलं पाहिजे, सीट हाईट ॲडजस्टमेंट. ह्याला फक्त रिक्लाईन आणि पुढे मागं करू शकतो. ह्याला परत टेलिस्कोपिक स्टिअरिंग व्हील पण नाही की आपण वर खाली ओढू शकतो, फक्त वर खाली करू शकतो असे. बाकी सगळी गाडी एकदम ओके. आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे 10 out of 10 काय द्यायचं असेल ना, गाडीचे स्पीकर म्हणजे एकदम नाद हार्मनचे आहेत. तुम्हाला व्हिडिओ दाखवतो मी. एवढे असे वाढीव स्पीकर आहेत ना, अशी गाजत वाजत जाते गाडी, भयानक गाडी एकदम. आता हीच गाडी घेऊन मी लडाखचा प्लॅन करतोय. मोस्टली ट्राय करेल की फेब्रुवारीच्या एंडला किंवा मार्चच्या स्टार्टिंगला ट्राय करेल. लवकरच होईल एक लडाखची राईड ह्या गाडीवर. ते पण मोस्टली ट्राय करेल की CNGवर जास्तीत जास्त चालवायची, कारण की पुढे गेलं की सगळा पेट्रोलच आहे.